नमस्कार, गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपल्याला मसुराची आमटी बघायची, अगदी झटपट होते। ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, खायला खूप छान लागेल। तर मी इथे मसुरा घेतलेत अर्धी वाटी, स्वच्छ धुवून घेतलेत। मी इथे हे कालवण 3 लोकांसाठी करणार आहे, त्या हिशोबाने घेतलेले आहेत। तर हे स्वच्छ धुवून आपल्याला कुकरला ह्याच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या, छान अशी मऊसूत शिजवून घ्यायची। ते शिजतपर्यंत आपण तोपर्यंत कांदा टोमॅटो चिरून घेऊया। तर मी इथे एक अर्धा टोमॅटो घेतला आहे, तो अशा प्रकारे बारीक कट करून घेतला आहे। त्यानंतर मी इथे एक छोटा कांदा घेतला आहे, तोही आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे। खरंच तुम्ही एकदा अशा प्रकारे नक्की करून बघा, खायला खूप छान लागते। आणि हां, चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा, आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते हेही मला कमेंट करून नक्की सांगा। तर ते आपलं चिरून झालेले आहे। त्यानंतर मी इथे कढई ठेवली, कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकले। तेल छान गरम झालं की त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडली की त्यानंतर आपल्याला कट केलेला लसूण टाकायचा आहे। मी ते बारीक चिरून घेतलेलं आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ठेचून टाकला तरीसुद्धा चालेल। त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे आणि ते 1 मिनिटवर परतून घ्यायचं आहे। लसणाचा हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे, तोही आपल्याला मिनिटभर असा परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आपण जर टोमॅटो चिरून घेतला होता तो टाकायचा आहे आणि तो सुद्धा छान परतून घ्यायचा आहे। ह्या आमटीसाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं वाटण वगैरे काढायचं नाही आहे, बिना वाटणाची आमटी करायची। खायला खरंच खूप छान लागते, तुम्ही खरंच नक्की एकदा करून बघा। तर त्यानंतर इथे मी कट केलेली कोथिंबीर टाकते, तीही मिनिटभर परतून घ्यायची। त्यानंतर मसाले टाकायचे। मसाल्यांमध्ये कलरची मिरची पावडर टाकली अर्धा चमचा, त्यानंतर हळद टाकायची आणि त्यानंतर आपल्याला कांदा लसूण मसाला टाकायचा आहे 1.5 चमचा, आणि एक छोटा चमचा घरचा मसाला टाकला आहे। तुम्ही तुमचा जो साठवणीतला कुठला मसाला असेल तो टाकला तरीसुद्धा चालेल। त्यानंतर मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे आणि परतून झाल्याच्या नंतर जी डाळ आपण शिजवून घेतली होती ती रवीने छान फेटून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये टाकायची। आणि आपल्याला जितपत आमटी घट्ट पातळ करायची त्यानुसार पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे। त्यानंतर छान अशी दणदणीत एक उकळी काढून घ्यायची आपल्याला आमटीला। खरंच तुम्ही अशा प्रकारे आमटी करून बघा, ज्यांना मसुराची आमटी आवडत नाही ते सुद्धा खातील। आणि ह्या आमटीसोबत तांदळाची भाकर किंवा बाजरीची भाकर खरंच खायला खूप छान लागते। तर हे बघा, आपली आमटी झालेली आहे, रंगसुद्धा किती छान आलेला आहे आणि उकळी आलेली आहे आपल्या आमटीला छान अशी। तर ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची। कोथिंबीर शक्यतो गॅस बंद करायच्या आधी टाकायची, म्हणजे कोथिंबीरीची चव ही तशीच राहते। तर आता मी भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर टाकते ह्याच्यामध्ये। कोथिंबीर टाकल्याच्या नंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि आपली रेसिपी तयार झाली। तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा। चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।